नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये जी असामी आलेली आहे ती देखील खास आहे. खरं तर जर माणसाच्या मनामध्ये जिद्द असेल आणि कामाच्या प्रती आपली श्रद्धा असेल तर कितीही बिकट परिस्थिती असो, माणूस हा त्यातून मार्ग काढत असतो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची जी असामी आपल्या सोबत आजच्या शो मध्ये आलेली आहे. अतिशय बिकट परिस्थिती, संघर्ष आणि पेपर विक्रेता ते राजकारणी असा त्यांचा थक्क करणारा प्रवास. आपल्यासोबत अमित जी गोरखे आहेत, परिषदेचे आमदार आहेत भाजपचे. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रामध्ये. 1.5 वर्ष झालेलं आहे त्यांचं काम सुरू आहे आणि मला असं वाटतं या 1.5 वर्षांमध्ये अनेक प्रश्न जनतेचे आपण उपस्थित केलेले आहेत. ते अगदी सामान्य जनतेचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये शहराचे प्रश्न आहेत. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न परिषदेतून आपण करत असल्याचं आम्हाला कायम पाहायला मिळतं. या सगळ्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे. आज कॉफीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल. जसं मी सुरुवात केली की अतिशय बिकट परिस्थिती आणि संघर्ष या सगळ्यामधून कधी वाटलं होतं की आपण अशा पद्धतीने राजकारणात जाऊ आणि आमदार होऊ? नाही, खरं तर ज्या कुटुंबातनं मी आलोय, अत्यंत सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातनं इथपर्यंत पोहोचलो. आणि हे करत असताना, शिक्षण क्षेत्रात काम चालू करत असताना एक संधी आली आणि मी राजकारणात आलो, समाजकारण करत असताना. आणि असं कधी वाटलंही नव्हतं की मी राजकारणात येईल आणि आमदार होईल आणि या निमित्तानं या पोझिशनमध्ये लोकांची सेवा करेल असं नव्हतं वाटलं कधीच. पण थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जाते. म्हणजे त्या काळातला जो प्रवास होता, जेव्हा आम्हीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हा असा संघर्ष कसा होता. पेपरही आपण टाकायचा, त्या काळामध्ये घरातली परिस्थिती बिकट होती. आणि त्यानंतर म्हणजे शिक्षण आणि सगळ्या गोष्टी सांभाळून घरात मदत, या सगळ्या हा जो प्रवास होता, आज मागे वळून पाहता तेव्हा अमित गोरखेंना काय वाटतं नेमकं? नाही, खरं तर माझे वडील मूळचे अहिल्यानगर, तेव्हाचं अहमदनगर, श्रीगोंदा तालुक्यातले. आणि इथं ते पहिल्यांदा 1980ला पुण्यामध्ये भारत फोर्स कंपनीमध्ये सिक्युरिटीचं काम करायचे. तिथनं पिंपरी चिंचवडला त्यांची बदली झाली ग्रीव्स कंपनीमध्ये आणि तिथे ते सिक्युरिटीमध्येच काम करत होते. आणि अत्यंत आमचं म्हणजे एक बहीण, मोठा भाऊ, आई वडील असं आमचं छोटं कुटुंब आणि आम्ही चाळीत राहायचो. आणि त्यावेळेस वडिलांचा तुटपुंजा पगार, त्यामुळं त्याच्यात घर भागत नव्हतं. आणि त्याच दरम्यान वडिलांनी फ्लॅट घेतला, त्याचं कर्ज झालं. म्हणून सगळ्या भावंडांनी ठरवलं की काम करायचं. कारण किती भावंड होती? मोठा भाऊ आणि एक लहान बहीण. मग भाऊ त्यावेळेस सपोर्ट करावा म्हणून एक कच्ची दाबेलीची गाडी त्यांनी चालू केली होती, त्याला मी मदत करायचो. आणि मग सकाळी पेपर टाकून आपली फीस भरणं आणि घरातल्यांना सपोर्ट करणं, हे त्यावेळेस काम पूर्ण केलं. आई बालवाडी शिक्षिका असल्यामुळे एक शिक्षिकेमधले बाळकडू सगळे त्यावेळेस मिळाले. शिस्तबद्ध असं. पण तेव्हापासून अशी इच्छा होती की आई एका छोट्या बालवाडीत जाते तर आपली स्वतःची संस्था असावी, शाळा असावी. नंतरच्या काळात तेही करता आलं. आता 8 ते 10 हजार विद्यार्थी माझ्याकडे शिकतायत. KG to PG सगळे कोर्सेस माझ्याकडे रन होतात. पण तो काळ अत्यंत स्ट्रगलचा होता आणि ती एक वेगळीच मजा होती. सकाळी पहाटे लवकर उठायचं, पेपर घ्यायचे, पहाटे 4ला उठून लोकांपर्यंत टाकायचे आणि त्याच्यानंतर कॉलेजला पुण्यात जायचं ट्रेननी, चालत दोन्ही बाजूनी 2-2, 3-3 किलोमीटर. आणि मग संध्याकाळी परत आल्यानंतर भावाला मदत करणं, असा तो सगळा प्रवास होता. पण मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यात सगळं सुखकर मिळालं, खास करून मुलांना, तर ते त्यांना स्ट्रगल माहीत नसतो. त्यामुळं अशा स्ट्रगलमधनंच खऱ्या अर्थानं माणूस घडत असतो. खरंय. त्यानंतर दिवस पालटले आणि तुमच्या आई अनुराधा गोरखे ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत, मला वाटतं आता 2nd टर्म आहे त्यांची. तर आई जेव्हा नगरसेविका झाली त्यावेळीची परिस्थिती कशी होती किंवा त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं, खास करून नगर विकास आणि या सगळ्या बाबतीत, तर ते बाळ कडू कसं मिळालं? नाही, खरं तर 2012ला मला राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारताचे त्यावेळेस राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळेस मी मोफत संगणक शिबिर महिलांसाठी 7,500 पेक्षा जास्त महिलांना
मोफत संगणक शिबिर मी घेतलं होतं आणि त्याच माध्यमातून तो राष्ट्रीय पुरस्कार मला दिला गेला. आणि तदनंतर त्या पुरस्कारानंतर माननीय आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची माझी ओळख झाली. त्या पुरस्काराच्या निमित्तानं दिल्लीला पहिली भेट झाली आणि नंतर 2012-13ला मी भारतीय जनता पार्टी मी जॉईन केलं आणि नंतर 14ला मला आठवतंय की मी त्या नगरसेवकची निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण तयारी सुरू करत होतो आणि झाली सुद्धा. पण नंतर लेडीज वॉर्ड झाला आणि त्याच दरम्यान वडील माझे अचानक एक्सपायर झाले. त्यांना डायरेक्ट 3rd स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आई पण डिप्रेशनमध्ये होती, घरीच होती. आणि नंतर लेडीज वॉर्ड झाल्यानंतर लढणार कोण असा प्रश्न निर्माण झाला. तर आम्ही घरात बसून ठरवलं की असं असं लेडीज वॉर्ड झाला असेल तर आईला उभं केलं पाहिजे. आणि त्यावेळेसचे आमदार माननीय लक्ष्मणजी जगताप यांनी सांगितलं की आईला लढव. आणि देवेंद्रजींकडे मी गेलो आणि त्यांना सांगितलं, देवेंद्रजींची इच्छा होती व तूच लढलं पाहिजे, पण तिथे वॉर्डच नव्हता. आणि मग आईला लढवलं आणि आश्चर्य म्हणजे आई पिंपरी चिंचवड शहरात सगळ्यात जास्त मतांनी त्यावेळेस निवडून आली. आणि मग तिच्याबरोबर काम करत असताना तिलाही तो अनुभव पाहिला होता, माझाही अनुभव पाहिला होता. मग पिंपरी चिंचवड शहरातले अनेक प्रश्न, त्या प्रभागातील अनेक प्रश्न हाताळता आले आणि मग तो लोकांचा मोठा संपर्कही त्यावेळेस चालू झाला. खरंय. आणि मग मला असं वाटतं त्या अनुषंगानं ती जी कामं असतात की शहरासाठी म्हणून आपलं एक देणं असतं, तर मग त्यासाठी काही विजन किंवा त्यासाठी म्हणून काही त्यावेळेस महानगरपालिकेतला पहिला अभ्यास करणं आणि त्यावेळेस ती कामं पूर्ण करणं आणि विजन म्हणून महानगरपालिकेतले रस्ते, खास करून शिक्षकी पेशा घरातला असल्यामुळं महानगरपालिकेच्या शाळा सुदृढ करणं. मी स्वतःही महानगरपालिकेचा विद्यार्थी आहे, त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केले आणि स्वच्छता विषयीचे वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी आम्ही केले. आईला नगरसेवक म्हणून मदत केली आणि त्यावेळेस पण अनपेक्षितरित्या मला माननीय मुख्यमंत्र्यांनी एका महामंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यावेळेस घोषित केलं आणि मी अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यावेळेस काम केलं आणि ते राज्यमंत्री दर्जाचं पद होतं. त्यामुळे महाराष्ट्रभर त्यावेळेस मी फिरू शकलो, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्या महामंडळात आधीच 2000 त्या सरकार यायच्या आधी त्या महामंडळामध्ये 650 कोटीचा घोटाळा झालेला होता आणि त्या घोटाळ्यानंतर त्या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून गेल्यानंतर मग त्या जुन्या CID इन्क्वायरीज आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा जास्त वेळ गेला, पण तो चांगला अनुभव होता. पण त्या दरम्यान पण मी मुंबईला जाऊन स्किल डेव्हलपमेंटसाठी महामंडळासाठी 10 कोटीपेक्षा जास्त रक्कम आणली आणि जास्तीत जास्त तरुणांना या महामंडळाच्या माध्यमातून, स्किलच्या माध्यमातून काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यामुळे तो एक माझा शासनातला पहिला अनुभव होता. महानगरपालिकेबरोबर ह्या पदाचाही मी संपूर्णपणे सांभाळ केला आणि काही काळ त्या महामंडळाला मी अध्यक्ष म्हणून काम केलं. मला असं वाटतं की मंडळामध्ये काम करत असताना त्याचा जो बॅकलॉग आहे तेच मोठं मला वाटतं आव्हान होतं. बॅकलॉग आणि ती परिस्थिती त्यावेळेस एवढा मोठं घोटाळा केलेलं महामंडळ आणि त्या ठिकाणी पुन्हा महामंडळाला ट्रॅकवर आणणं. पण त्यावेळेस तो काळही खूप कमी मला मिळाला, कारण नंतर सरकार आलं. पण आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे, सरकार आलेलं असताना पण उद्धव ठाकरेंच्या त्या डिसिजनमुळे सरकार भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला बाहेर थांबावं लागलं. त्यामुळे तो 7 ते 8 महिन्याचाच कालावधी मला महामंडळ म्हणून मिळाला. पण या सगळ्यामध्ये RSS सोबत तुमचा एक जुना किंवा एक प्रदीर्घ असा काळ तुम्ही RSS मध्ये काम केलेलं आहे, तर तो एक अनुभव कसा होता? म्हणजे इथं घरी संघर्ष होता, अनेक गोष्टींची चणचण होती आणि RSSचं काम. खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे मी आज या ठिकाणी आहे. स्वयंसेवक म्हणून काम करत असताना लहानपणापासून बाल स्वयंसेवक म्हणून मी काम केलं आणि संघाच्या शाखांमध्ये जाणं आणि संघाच्या शाखांमध्ये गेल्यानंतर तिथे जो बाळकडू मिळाला, त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. संघटन कसं असावं, संघटनात्मक काम कसं असावं हे तिथं मिळालं आणि त्यानंतर मी काही वर्गही RSSचे केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्ग, खास करून प्राथमिक आणि प्रथम वर्ग 21 दिवसाचा, त्या ठिकाणी तर खूप जास्त शिकायला मिळालं. पहाटे 4ला उठल्यापासून सगळ्या गोष्टी आपण करणं आणि किती मोठे आपण झालो तरी पाय जमिनीवर ठेवण्याचा बाळकडू
तिथेच मला वर्गात मिळाला. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा राष्ट्रीय स्वयंसंघाचा नक्कीच आहे. तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्हाला अनेक अडचणी येत होत्या, त्यामुळे जेव्हा शिक्षण संस्था आपण एखादी सुरू करावी असं तुम्हाला वाटलं, तर तो एक नेमका असा कुठला पॉइंट होता की असं वाटलं की आता आपण तेवढे सधन आहोत की आता आपण लोकांना मदत करू शकतो? नाही, खरं तर शिक्षण संस्था चालू करणं म्हणजे तसा तो मोठा टास्क होता. माझं एज्युकेशन MA, LLB आणि MBA पर्यंतच मी केलं. पण ज्यावेळेस मी ठरवलं शिक्षण संस्था चालू करायची त्यावेळेस नक्कीच पैसे नव्हते, पण मी कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केले. आणि कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केल्यानंतर माझा आणि कम्प्युटरचा असं काही फारसा संबंध नाही, कारण माझं एज्युकेशन मी नंतरच्या काळात पूर्ण केलं. पण मला आठवतंय की मी बूम होतं त्यावेळी कम्प्युटर. बूम होतं. आणि कम्प्युटर्स मला फक्त मी मार्केटिंग करू शकतो आणि मुलं मिळवू शकतो ही खात्री होती. त्यामुळे एका मित्राला टीचिंगसाठी बरोबर घेऊन ते कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केलं, पण ते फारसं चालत नव्हतं. मग मी मोफत संगणक शिबिर नावाचा एक उपक्रम चालू केला आणि त्याच्यामध्ये मित्र म्हटलं, मोफत संगणक शिबिर म्हणजे कसं काय आपण रन करायचं? मोफत म्हणजे महिलांना मोफत शिकवायचं आणि सर्टिफिकेटला आपण 200 रुपये घ्यायचे. मग त्यावेळेस पहिला प्रयोग केला आणि 200 महिला मोफत संगणक शिबिराला आल्या. त्यांनी खूप चांगलं मित्रांनी शिकवलं. मी त्यात पर्सनल डेव्हलपमेंटचे लेक्चर्स घ्यायचो आणि सर्टिफिकेटसाठी आम्ही 200 रुपये कंपल्सरी, म्हणजे शिकल्यानंतर कोणी सर्टिफिकेट मागतंच. मग 200 गुणिले 200 महिला, ते पहिलं इन्कम आमचं त्या ठिकाणी 40,000 रुपयाचं झालं महिन्यात. आणि मग अशा मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक संगणक शिबिरं घेतली आणि त्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये पहिलं त्या ठिकाणी संस्था 2003ला चालू केली, ज्याला आम्ही हॉटेल मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट असं त्याला नाव दिलं. पहिलं त्या ठिकाणचं हॉटेल मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट होतं. त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. नंतर DED कॉलेज, BEd कॉलेज असं भाड्याच्या बिल्डिंगमध्ये हे सगळं रन करत असताना 2008ला महाराष्ट्र शासनाकडे मी एका भूखंडासाठी फाईल पाठवली. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, मी पॉलिटिक्समध्ये नव्हतो आणि तीही फाईल पास झाली. स्ट्रगल करून 2.5 एकरचा भूखंड पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी मला मिळाला आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. मग त्याच भूखंडावर MBA कॉलेज आणि शाळा चालू केली आणि आज त्याच ठिकाणी 6,000 ते 7,000 विद्यार्थी शिकतायत. आता आणखी 2 शाळा नवीन माझ्या येत आहेत, आणखी ज्युनियर कॉलेजेस आता नवीन चालू होत आहेत. पण हे झिरोतनं तिथपर्यंत पोहोचत असताना खास करून मला 2-3 नावं घ्यावी लागतील, ज्याच्यामध्ये सिम्बायसिसचे डॉक्टर शब मुजुमदार आहेत, त्याचबरोबर PD पाटील सर आहेत किंवा डॉक्टर एकबोटे सर आहेत जे मॉडर्न कॉलेजचे आहेत. यांच्या संपर्कात मी कायम असायचो आणि एज्युकेशन मधली ती प्रेरणा आहे माझी. आणि डॉक्टर नरेंद्र जाधव त्यावेळेस कुलगुरू होते. सरांनी पण मला प्रचंड मदत केली. त्यामुळे एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करत असताना या सगळ्या लोकांकडे बघून माझी वाटचाल खऱ्या अर्थानं पुढे गेली. नाही, पण हा पण एक चॅलेंजच होतं की अशा पद्धतीने शिक्षण संस्था रन करणं. हो. आणि इतके विद्यार्थी आपल्याला मिळणं आणि त्यानंतर वेगवेगळ्या कोर्सेससाठी म्हणून वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स आपण निर्माण करणं. बरं, हे करत असताना असं केव्हा वाटलं की आता आपण पॉलिटिक्समध्ये ऍक्टिव्हली उतरायला हवंय? नाही, मला पॉलिटिक्समध्ये उतरावं असं कधीच वाटलं नाही. परंतु मला आठवतंय की 2011-12ला मला ज्यावेळेस नॅशनल युथ अवॉर्ड मिळाला त्यानंतर मी या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी चिंचवड शहरातील ज्यांचं पॉलिटिक्स हे स्पेशल सब्जेक्ट आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना गॅदर्ड करून युवा आमदारांची मी एक संमेलन ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते. ते त्यांच्याबरोबर 6 ते 7 युवा आमदार, मला त्यावेळेस आठवतंय आडसूळ होते, क्षितिज ठाकूर होते, प्रणिती शिंदे होते, अशा सगळ्यांना मी बोलवलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा घडून आणल्या. पण त्या चर्चा घडत असताना तो सगळा जो 7 लोकांचा जो आमदार सगळे स्टेजवर बसले होते ते सगळे चर्चा वन साइडेड झाली आणि देवेंद्रजी फडणवीसांनी सगळी ती चर्चा जिंकून घेतली, हायजॅक केली आणि त्यावेळेस मी खऱ्या अर्थाने इम्प्रेस झालो आणि मग त्यांच्यामध्ये माझं इंटरॅक्शन त्यावेळेस जास्त झालं. मग त्यानंतर त्यांनी ऑफर केली की तू या भागात भारतीय जनता पार्टीचं काम चालू कर आणि त्यानंतर मी ते काम चालू केलं
आणि मग नंतर असं वाटायला लागलं की भारतीय जनता पार्टीचं तत्वज्ञान असेल किंवा काही गोष्टी असतील, समाजाप्रती माननीय फडणवीसजींचं काम असेल, गडकरीजींचं काम असेल, याच्याकडे मी ऑटोमॅटिक अट्रॅक्ट होत गेलो. आणि खास करून मागासवर्गीय समाज आणि खास करून युवा पिढी ज्यांना स्किलच्या माध्यमातून पुढे जाण्याची गरज आहे, अशासाठी आपण काम करू शकतो का, म्हणून मी काम चालू केलं. आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांचं काम आत्ताचं आणि त्यावेळेसचं हे खरोखर प्रेरणादायी आहे. त्यामुळे ती माझी प्रेरणा आहे. त्यांचं डेडिकेशन असेल, त्यांचा प्रत्येक गोष्टीतला अभ्यास असेल, त्यांच्या प्रत्येक गोष्टीतला बारकावा असेल. त्यांच्या आजही मी मीटिंग्स बघतो. म्हणजे कुठल्याही मीटिंग्समध्ये जर एखाद्या IAS ऑफिसरनी एखादं प्रेझेंटेशन ठेवलं तर त्यातलं नेमकी ज्या गोष्टी आहेत, आपण चूक म्हणूयात, चांगल्या गोष्टी आहेत, ती शोधणं आणि इमिजिएट त्यांना त्या गोष्टीला रिॲक्ट करणं आणि सजेशन देणं, हा साहेबांचा स्वभाव अभ्यासवृत्तीचं प्रतीक आहे. या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकतोय. मागासवर्गीय समाजामधून ज्यावेळी आपण येता, आपण बघता की समाजामधलाही एक मोठा घटक आहे की जो अजूनही अनेक गोष्टींपासून वंचित आहे. तर या समाजाचं अपलिफ्ट ह्याला करण्यासाठी, ह्याच्या उद्धारासाठी म्हणून असं काही प्रोग्राम्स किंवा ह्यासाठी म्हणून असे काही तुमचे गोल्स आहेत का, किंवा 3 प्रायोरिटीज आहेत का की ह्याच्यावर मी काम करतोय किंवा आता अजून येत्या काळामध्ये या गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत? मी खरं तर आमदार झाल्यानंतर निवडणूक लागली आणि त्याच्यामध्ये मी जवळजवळ महाराष्ट्रातल्या 72 मतदारसंघांमध्ये गेलो आणि खास करून मागासवर्गीय जे रिझर्व्ह कॅटेगरीचे जे हे आहेत त्याच्यामध्ये पण मी बऱ्याच ठिकाणी गेलो. आणि गेल्यानंतर अनेक गोरगरीब कुटुंबांमध्ये गेलो आणि तिथली मी परिस्थिती पाहिली. तर अत्यंत बिकट आणि वाईट परिस्थिती, आणि एज्युकेशन नसल्यामुळं आज मागासवर्गीय समाजातले अनेक घटक असे आहेत की ज्यांच्यापर्यंत एज्युकेशन पोहोचलं नाहीये. तिथे मोबाईल पण त्यांच्याकडे नाहीये. म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करावं या भावनेने आज मी काम करत असताना संविधान संस्कार परिषद नावाची एक मी ऑर्गनायझेशन चालू केली, ज्या माध्यमातून तळागाळातील मागासवर्गीय मुलांना त्या ठिकाणी MPSC UPSC ची माहिती देणं असेल किंवा स्किलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ते कोर्सेस आणि शासकीय योजना पोहोचवणं असेल, हे काम मी सातत्यानं करतोय. पण नुकतंच आता आपण बघत असाल की आरक्षण उपवर्गीकरणाचा जो लढा आहे तोही मी महाराष्ट्रात पहिल्यांदा चालू केला. आणि आरक्षण उपवर्गीकरणामध्ये ज्या 59 जाती आहे त्या जातींपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली समानता पोहोचलेली नाहीये. म्हणून 59 जातींपर्यंत या सगळ्या योजना पोहोचल्या नाहीयेत. मग त्या पोहोचण्यासाठी उपवर्गीकरण असावं अशी भूमिका त्या ठिकाणी मी मांडली. 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्या निर्णयाची अंमलबजावणी इतर 5 राज्यांमध्ये झाली, पण ती महाराष्ट्रात अजून झाली नाही. त्यासाठी सध्या मी स्ट्रगल करतोय. आणि ती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील 59 जातींना न्याय मिळेल आणि सर्व स्तरावर शिक्षणातली आणि त्याचबरोबर नोकरीतली समानता पोहोचेल अशी माझी भावना आहे. म्हणजे आज त्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर 59 जातींमधला आपण छोटासा मादिगा समाज पाहिला, तर त्यांच्या मादिगा समाज महाराष्ट्रात आज लाखोच्या प्रमाणात आहेत, पण त्यांच्याकडे अजूनही एकही डॉक्टर नाही. त्यांचा एकही माणूस, तुम्हाला एखादा माणूस शासकीय नोकरीत मिळेल अशी शक्यता नाहीये. BAMS पण नाहीये. MPSC UPSC होण्याचा तर वेगळाच विषय आहे. मग हे का, तर त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं आजपर्यंत शिक्षण पोहोचलं नाहीये आणि अजूनपर्यंतही त्यांची पिढी शिक्षणात नसल्यामुळं ते अजूनही अतिमागासवर्गीय मध्ये येतात. मग हे उपवर्गीकरण झालं तर अशा अनेक जातींना न्याय मिळेल, म्हणून तो लढा मी लढतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन.
मला असं वाटतं स्किल डेव्हलपमेंट हा सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये भाग. कारण खूप सुंदर काही कलाकृती किंवा खूप सुंदर काही प्रोडक्शन किंवा इव्हन बिझनेस या सगळ्यापासून सुद्धा ते अलिप्त आहेत. म्हणजे तुम्ही सरकारी नोकरीबद्दल बोलताय, पण स्वतःचा एखादा बिझनेस चालू करावा किंवा तो कशा पद्धतीनं सक्षमपणे पुढे घेऊन जावा ह्याचं सुद्धा नॉलेज नाहीये किंवा त्यासाठी म्हणून सरकारी ज्या काही योजना आहेत त्याही दुर्दैवानं पोहोचलेल्या नाहीये. तर हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावं यासाठी म्हणून येत्या काळामध्ये असं काही कराल का तुम्ही? नाही, नक्की तो माझा पूर्णपणे प्रयत्न राहील. कारण स्किलच्या माध्यमातून आता जास्तीत जास्त काम केलं पाहिजे आणि स्किलच्या माध्यमातून हे पोहोचण्यासाठी आज बार्टी असेल, आरटी असेल, अशा अनेक संस्था आहेत, महात्मा फुले विकास महामंडळ आहे, पण जनरली आजही लोक तिथपर्यंत पोहोचत नाहीये. आता कालच माझं चर्चा झाली, माननीय प्रवीण दरेकरांनी एक सुशिक्षित बेकार जे खऱ्या अर्थानं चांगले चालक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक टॅक्सीची योजना, मुख्यमंत्री टॅक्सी योजना चालू केली. त्या माध्यमातून मी आता महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना एक चांगला ड्रायव्हर व्हावं म्हणून प्रशिक्षण देऊन त्यांना एक टॅक्सी जी बिनव्याजी असेल अशा प्रकारची योजनेमध्ये मी काम करतोय. त्यात 200-300 मुलं सेट होऊ शकतात किंवा त्यांचं स्किल चेक करून त्यांना स्किलच्या माध्यमातून व्यवसाय मिळण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी ची हेल्पलाईनही मी चालू केलेली आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं मागासवर्गीय ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांना पुढे नेण्याचा जो काही प्रयत्न असेल तो मी 100% करतोय. त्यातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्याचे वडील केरसुनी विणण्याचे काम करायचे त्या मुलाला आता एक आपण लोन प्रपोजल करून देतोय, झाल्याच जमा आहे. त्यांनी एक असं यंत्र आणलंय की हाताने केरसुनी, म्हणजे आपण लक्ष्मी म्हणतो जी दिवाळीला पूजली जाते, ती न करता ती डायरेक्ट मशीनमध्ये नायलॉनची केरसुनी बनवता येते. म्हणजे ही आधुनिकता झाली. वडील तेच काम करतात पण ते आधुनिक पद्धतीने आणण्यासाठी त्यांना फायनान्स करणं. आणि त्याचं असं म्हणणं आहे की संपूर्ण महाराष्ट्र दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी ही घेतच असतो, पूजन होतच असतं आणि त्याचं प्रोडक्शन हे प्रचंड मोठं व्हावं त्या दृष्टीने साधारण 50 ते 60 लाख रुपये सुरुवातीला टाकून 20-25 करोडची कंपनी त्याला ती तयार करायची आहे. आणि मला वाटतं हे महाराष्ट्रातलं पहिलं असं प्रोडक्शन हाऊस असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनाही रोजगार मिळेल आणि आधुनिकतेची जोड असल्यामुळे स्किलला चालना मिळेल, फिनिशिंग पण असेल आणि तो वेळ जो वाचेल. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या युथमध्ये, मागासवर्गीय युथमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी करण्याची धमक आहे. आपण तिथपर्यंत त्यांना फायनान्स पोहोचण्यासाठी जी मदत आहे, शासकीय योजना पोहोचण्यासाठी मदत, ती माझ्याकडनं येणाऱ्या काळामध्ये होईल. नाही, खरंच आहे. म्हणजे आता आपण स्किल डेव्हलपमेंट हा विषय घेतला किंवा तुम्ही म्हणालात की असे अनेक असे छोटे छोटे घटक आहेत की ज्यांच्यामध्ये अद्यापही डॉक्टर किंवा इंजिनियर त्यांच्यातून घडलेले नाहीयेत. तर ह्या घटकांना कशा पद्धतीनं शासनाची धोरणं आहेत आणि त्यांना शिक्षणाची दारं त्या दिशेनं घेऊन जाणारी ओपन करता यावी यासाठी म्हणून मला असं वाटतं महामंडळ त्याही दिशेनं काम करतंय. तुम्ही आता जसा एक मुद्दा उपस्थित केलात की देवेंद्रजी यांच्या वक्तृत्वावर किंवा त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांनी त्या काळामध्ये तो हायजॅक केलेला, मला असं वाटतं की आताही विधानसभेमध्ये आणि परिषदेमध्ये तुम्ही पाहताय तर मला असं वाटतं मुख्यमंत्री आले की मुख्यमंत्र्यांना बऱ्यापैकी सगळ्याच विषयांची जाण असते, पण मला असं वाटतं की त्यांचं हे कसबही आहे की ते सगळेच विषय कृतीनं हे करत असतात. आता ह्या सगळ्यामध्ये त्या मुख्याध्यापकाच्या भूमिकेत देखील आहेत आणि कालच तुमची परीक्षा देखील झालेली आहे, प्रशस्ती पत्रक तुम्हाला मिळालेलं आहे. तो एक कसा अनुभव होता की आता म्हणजे तुम्ही तो एक अनुभव पाहिलात की RSSच्या शिस्तीचा अनुभव पाहिलात, त्यानंतर गेली 1.5 वर्ष तुम्ही वेगवेगळे प्रश्न उपस्थित करताय, मग ते मागासवर्गीय समाजाचेही करताय, शहराच्या आधुनिकते संदर्भातलेही करताय. हे याची सांगड घालत असताना रिपोर्ट कार्डवर नेमकं काय आलं हे जाणून घेण्याची रिपोर्ट कार्ड म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा आमचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील, मागील अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे आमच्या सगळ्यांचंच भाग्य आहे. माननीय नरेंद्रजी मोदी ज्या पद्धतीने काम करतायत, पण हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीकडे एक ट्रॅकिंग सिस्टीम आहे. आपला आमदार, आपला नगरसेवक प्रॉपर काम करतोय का,
म्हणजे मी माझी विधान परिषदेला ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेसही ते रिपोर्ट कार्ड नक्कीच बघितलं गेलं असेल. आणि आमच्याकडे एक सिस्टीम आहे, कुठलंही काम केल्यावर ते सरळ ॲपला डाउनलोड करणं. मग सरळ ॲपच्या माध्यमातनं सोशल काम, सामाजिक काम केंद्रापर्यंत पोचतं, राज्यातल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांपर्यंत पोचतं. आणि ह्याचं प्रॉपर रिपोर्टिंग एक ट्रॅकिंग सिस्टीम भारतीय जनता पार्टी करते. आणि काल तर आम्हाला सगळ्यांनाच अनपेक्षित होतं, ते रिपोर्ट कार्ड सगळ्या आमदारांच्या हातात आलं आणि आमचा रिपोर्ट काय तो आम्हाला कळला. आणि कळल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, रवींद्रजी चव्हाण असतील, यांनी प्रॉपर पद्धतीनं आम्हाला गाईडही केलं. आणि पुढच्या वेळेस अशा पद्धतीचा रिपोर्ट कार्ड जर लूज असेल तर त्याचं काय होईल तेही सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस एखादं पद मिळाल्यानंतर माणूस सैरभैर होतो, त्याला वाटतं की आपण आता खूपच मोठे झालेलो आहोत आणि आपल्यावर कुणीच अंकुश ठेवत नाहीये, त्यावेळेस तो नक्कीच इतर गोष्टींना वाहत जातो. पण ती सिस्टीम भारतीय जनता पार्टीमध्ये नाहीये. जमिनीवर न आलोय, जमिनीवरच राहिलो पाहिजे आणि लोकांसाठी आपण आलोय, लोकांपर्यंत आपण पोचलोच पाहिजे, या भूमिकेतनं मला वाटतं हे रिपोर्ट कार्ड होतं. आणि जेणेकरून यामुळे सगळ्याच आमच्या आमदारांचे डोळे उघडले. त्यामुळे अशा प्रकारचं काम फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतं, दुसरं कोणी करू शकत नाही. आणि मला असं वाटतं की सगळ्या मंत्र्यांना देखील अशी तंबी दिलेली आहे की आता पूर्ण वेळ त्यांनी उपस्थित राहायचं आहे. बरं, आता तुमची बायोमेट्रिक सिस्टीम नुसार तुमची हजेरी होणार आहे, याकडे कसं पाहताय? कसं आहे, एकतर आता आपण एआयच्या दुनियेमध्ये आहोत आणि आज सगळ्या सिस्टीम ह्या एआय रिलेटेड आहेत. त्यामुळे बायोमेट्रिक ही आपल्या सिक्युरिटीसाठी, कारण आज विधिमंडळामध्ये आपण बघतो की अनेक लोक त्या ठिकाणी कामं घेऊन येतात आणि अनेक मंडळी इन्फ्लुएन्सेस वापरून आतमध्ये येतात आणि मग आतमध्ये गोंधळही होतो. पण बायोमेट्रिकमुळे तो कुठेतरी कंट्रोल येईल. काल ज्यावेळेस एंट्री करत होतो त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यांना ते थांबून आपला चेहरा स्कॅन करूनच आतमध्ये जावं लागलं. त्यामुळे एक चांगली सिस्टीम आहे, आधुनिकताही आहे आणि सिक्युरिटी आहे. आणि अशा गोष्टी घडल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या आता यंग टीमलाही, यंग मुलांनाही कळेल, ज्याला आपण झेनझी म्हणतो, की बाबा हे सगळे जे काही समाजकारण, राजकारण आणि सगळ्या गोष्टी घडत आहेत, या सगळ्या आधुनिकतेला धरून घडत आहेत. आणि हे याची गरजही आहे. सिक्युरिटी सिस्टीमच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं सरकारचं पाऊल कालचं होतं, जेणेकरून बायोमेट्रिकमुळे त्या ठिकाणी कोणालाही बाहेरच्यांना एंट्री सहजासहजी मिळणार नाही. आणि अकाउंटेबिलिटी देखील आहे. अकाउंटेबिलिटी आहे. तुम्हाला जेव्हा लोकांनी विश्वास ठेवून मत दिलेलं आहे त्यावेळी तुम्ही अकाउंटेबल आहात त्यांना, की तितका वेळ तुम्ही तिथं स्पेंड करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. आणि मंत्र्यांना त्या ठिकाणी उत्तरही देणं अपेक्षित आहे. तर मला असं वाटतं एक रेव्होल्युशनरी स्टेप या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते. कारण मी आज इतकी वर्ष अधिवेशन कव्हर करते, साधारण 2004 पासून, 2003 पासून. आणि बऱ्याचदा असं पाहायला मिळायचं की रिकामं आहे अधिवेशन, किंवा सत्ताधाऱ्यांमधले काही ठराविकच जण बोलतायत, बाकी सगळं रिकामं असायचं. मला असं वाटतं की आता या पावसाळी अधिवेशनानंतर ही परिस्थिती नक्कीच सुधारेल आणि सगळ्यांना एक निर्धारित वेळ हा तिथं ऐकण्यासाठी देखील मिळेल. आणि काय होतं ना, डिस्करेज होतं, कारण हाही नाहीये, तोही नाहीये, तीही नाहीये, असे नाहीये, इतकी माणसं नाहीयेत, मग आपणच का थांबा, असं तुमच्याही मनात नक्कीच वाटत? हो, नक्कीच. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे की सगळ्या गोष्टींना एक आधुनिकतेची जोड देऊन काही गोष्टी करायला पाहिजे, ते सरकार करत आहे. पण मला एक सांगा, MLC तर तुम्ही झालेले आहात, ते तर मला असं वाटतं की एक आश्चर्याचा धक्काच होता अनेकांसाठी की तुमचं नाव डिक्लेअर झालं. पण याआधी तुम्ही सभेसाठी देखील प्रयत्न केले होते, तिकिटासाठी प्रयत्न केले, ते मात्र तुमचं हुकलं. तिकीट कसं हुकलं हे देखील जाणून घ्यायला आधी आम्हाला नक्की आवडेल. नाही, काय झालं, 2014ला पिंपरी मतदारसंघ जो आहे, जिथं मी तयारी करत होतो, तो महायुतीमध्ये शिवसेनेला गेला. आणि त्यानंतरच्या काळात 100% मी लढणार अशीच परिस्थिती होती. भारतीय जनता पार्टीचं तिकीट त्या ठिकाणी मिळणार अशीच परिस्थिती होती, कारण युती तुटलेली होती. पण अनपेक्षितरित्या राष्ट्रवादी युतीमध्ये आली आणि तो मतदारसंघ आधीचे राष्ट्रवादीचा आमदार असल्यामुळे त्यांना तो गेला. आणि तो गेल्यानंतर मला असं वाटलं की आता अजूनही काम करावं लागेल, पुढच्या पंचवार्षिकला लढू. आणि विधान परिषद मिळवणं किंवा मिळेल असं काही कुठलीही अपेक्षा नव्हती आणि मनात आलंही नव्हतं.
पण मला अजूनही तो क्षण आठवतोय की ज्यावेळेस मी माननीय गिरीश महाजन यांच्याकडे कामानिमित्तानं सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी गेलो आणि त्यांच्याकडे खूप मोठी गर्दी होती, लाईन होती. त्या लाईनीत मी दरवाजातच उभं होतो की आता माझा नंबर लागेल, आता माझा नंबर लागेल. पण आतमध्ये त्यांची मीटिंग चालू होती, 2 आमदार आधीच जाऊन तिथे बसले होते आणि त्या लाईनीत उभा असतानाच माझा ड्रायव्हर पळत आला आणि म्हटला की सर तुमचं नाव विधान परिषदेसाठी आलंय आणि टीव्हीला बातमी चालू आहे म्हणून. मग टीव्ही तिथे चालूच होता, मी पाहिलं आणि त्याच्यात बरीच नावं आली होती. माननीय पंकजताई मुंडेंचं नाव होतं, टिळेकरांचं होतं, माझं होतं, अशी 5 नावं आली होती आणि खाली स्ट्रिप्सही आली होती की एक पेपर लीक झालाय नावांचा जो दिल्लीला पाठवलाय आणि ही संभाव्य यादी असू शकते. पण त्या यादीवर आक्षेपही घेण्यात आला होता, त्यामुळे मी ते लाईटली घेतलं की मला असं वाटलं नाही, कारण मला कधी त्यासाठी कोणाचा फोनही नव्हता आला. पण मग 1-1.5 तासांनी ज्यावेळेस दरवाजा उघडला, माननीय दानवे साहेब, महाजन साहेब आतमध्ये बसले होते. त्यांनी मला बघून आतमध्ये घेतलं आणि दरवाजा लावून घेतला. दानवे साहेब म्हणले, अरे तू येडा इथं काय करतो म्हटलं, तू आमदार झालाय, आमची मीटिंग झाली, तुझं नाव फायनल झालंय, तुला कोणी कॉल नाही केला का? म्हटलं नाही केला. मला त्या वेळेस पण असं वाटलं नाही की खरंच झालंय, म्हणून मी साहेबांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण स्वभावाप्रमाणे काय ते मला भेटले नाहीत. आणि मग मी माननीय मुनगंटीवारांकडे गेलो, त्यांना विचारलं, ते म्हटले हो तुझं नाव आलेलं आहे. आणि त्यानंतर मला काही काळातच फोनही आला पार्टी ऑफिसमधनं. मग गेले त्या 24 तासात मला सगळे डॉक्युमेंट्स गोळा करावे लागले. पण तो माझ्यासाठी मतदारसंघात जाऊन सगळ्या वेळी रात्रभर जागलो आणि ते सगळे डॉक्युमेंट्स गोळा करून दुसऱ्या दिवशी सकाळी 9ला येऊन फॉर्म भरायचा होता आणि मग तो फॉर्म भरला. पण तो त्याच्यानंतरही मला म्हणजे शपथविधी झाल्यानंतर पण म्हणजे मला असं झोपेतून उठल्यावर असं वाटायचं मी खरंच आमदार झालो का, कारण ती गोष्टच अनपेक्षित होती. पण ती घडली आणि भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे हे त्यावेळेसही सिद्ध झालं. कारण त्यावेळेसची बरीच नावं, 4-5 नावं ही परिचित होती, पण एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्राला होती. आणि सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आमच्या समाजातील मी पहिला माणूस आहे की ज्याला विधान परिषद दिली. भारत स्वतंत्र झाल्यापासून आज तागायत कुठल्याही पक्षाला वाटलं नाही की माझ्या समाजाच्या माणसाला विधान परिषद किंवा राज्यसभा द्यावी. त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं हा बहुमान आमच्या समाजाला दिला, त्याचा एक वेगळा आनंद होता. नक्कीच. मला असं वाटतं की आपण पाहिलेलं आहे की अनेक नेते जे असतात ते लॉबिंग करतात. मला वाटतं परिषदेचं लॉबिंग तर फार महागातही पडतं असं नेहमीच म्हटलं जातं की परिषद, पण तुमचा अनुभव वेगळाच होता. नाही, अनुभव म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये असं काही लॉबिंग वगैरे चालत नाही आणि इथे अनपेक्षित ज्यांना म्हणजे तो इतिहासच आहे, कितीतरी नावं अशी आहेत की अनपेक्षित आलेली आहेत, खासदार आमदारांपर्यंत ती पोहोचलेली आहेत. आणि पुन्हा एकदा मी तेच सांगतो की हे भारतीय जनता पार्टीमध्येच घडू शकतं. अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष म्हणून काम करत असताना मला असं वाटतं की अनेक अशा योजना होत्या की ज्या राहून गेल्यात. आता जर संधी मिळाली, आणि आता तर रिशफल, कॅबिनेट रिशफल पण होऊ घातलेलं आहे, अशा वेळी जर काही संधी मिळाली तर असं कुठलं खातं असेल की जसं वाटतं की याच्यावर काम केलं किंवा या खात्यात? एकतर महामंडळ, मी माझा प्रयत्न असा चालू आहे की महाराष्ट्रातल्या चांगल्या कार्यकर्त्याला या महामंडळाचं पद मिळावं. मला मिळालं तरी मी घेणार नाही, कारण कार्यकर्ता ही महत्वाचा आहे आणि समाजात आमच्याकडे असे अनेक लोक आहेत की ज्यांना हे महामंडळ दिलं पाहिजे. आणि ह्या महामंडळाच्या माध्यमातून सक्षमीकरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ते सगळं काम मी करेल. आणि राहिला खात्याचा विषय, तर मला हा पक्षाचा भाग आहे आणि मला एवढ्या अपेक्षाही नाहीये, पण त्यातल्या त्यात माझा आवडता विषय हा बट ऑब्वियस एज्युकेशन आहे, सांस्कृतिक. माझी कलारंग नावाची संस्था आहे, आतापर्यंत मी 250 पेक्षा जास्त मराठी कलाकारांना मी अवॉर्ड्स दिलेत. सगळ्यांशी माझी, अगदी अशोक मामांपासून ते सुबोध पर्यंत किंवा अनेक आहेत, आज अनेक मंडळी आहेत की पर्सनल माझे प्रसाद ओक आहेत, एकदम चांगले रिलेशन आहेत. त्यामुळे हे क्षेत्र. पण कधी असं वाटलं नाही की एखादा चित्रपट काढावा? हो, चित्रपट काढावा असं वाटलं आणि आता त्याच्यावर मी कामही करतोय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंवर एक सिनेमा करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे भूमिका कोण साकारणार आहे ते कळेल तुम्हाला. मोठे आर्टिस्ट आहेत फायनल स्टेजला. म्हणजे फक्त आता शूटिंग चालू करणं एवढंच बाकी आहे.
कारण मी याच्या आधी पुरुषोत्तम करंडक केलेलं आहे, 3 वर्ष मी डिरेक्शन केलेलं आहे, ऍक्टिंग केलेली आहे, त्यामुळे तो आवडता विषय आहे. बऱ्याच वेळा माननीय मुख्यमंत्र्यांनी मला जनरल कार्यक्रमामध्ये अमित गाणं म्हण त्यांच्यासमोर मी गाणी गायलेली आहेत. त्यामुळे हे स्किल डेव्हलपमेंट क्षेत्र असेल, एज्युकेशन क्षेत्र असेल, MIDCतल्या काही डेव्हलपमेंट असेल, हे माझे आवडते क्षेत्र आहेत. त्यात काम करायला मला नक्की इन फ्युचर आवडेल. जसं तुम्ही आता म्हणालात, मला असं वाटतं की अनेक विषय आहे की ज्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या छताखाली देखील मला असं वाटतं की खूप काही घडू शकतं. खूप अशा मला असं वाटतं पोट जाती आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम होऊ शकतं. तुमचा दुसरा जो विषय होता सांस्कृतिक, मला असं वाटतं सांस्कृतिक खात्यामध्ये रेव्होल्युशन आणण्याची आवश्यकता आहे. आता तुम्ही फार जवळून ह्या सगळ्या गोष्टी पाहताय, तर तुम्हाला असं खरंच वाटतं का, मग आपली नाट्यगृह झाली किंवा अनेक असे विषय झाले की त्याला अजूनही हवं तसे ऍड्रेसच होत नाहीयेत, आणि किंबहुना ह्याच गोष्टींमुळे तो जो प्रेक्षक आहे, तो जो रसिक वर्ग आहे, तो मराठीकडे तितका वळत नाहीये जितका वळला पाहिजे. खरं तर कसदार अभिनय करणारे आणि खूप सुंदर स्क्रिप्ट्स आहेत, मात्र तरी देखील थोडीशी पाठ दाखवली जाते मराठीकडे. याकडे आपण कसं पाहता? खरं तर मी आत्ताच मागच्या आदिवासीमध्ये एक महत्वाचा प्रश्न घेतला होता की एखादा कलाकार कसदार भूमिका करत असतो, नैपथ्यवाले नैपथ्य सेट लावत असतात आणि त्या नाटकावर त्यांचं पूर्ण सेटअप अवलंबून असतो आणि पोटही अवलंबून असतं. पण इमर्जन्सीमध्ये ते नाटक एखाद्या पॉलिटिकल प्रोग्राममुळे कॅन्सल होण्याचा अनेक वेळा घडलेले आहेत. आणि पहिल्यांदा मी तो विषय विधिमंडळात मांडला की अशा प्रकारचं अचानक पॉलिटिकल प्रोग्राम्समुळे अशी नाट्यगृहातलं एखादं प्रायोगिक नाटक बंद झाल्यामुळे किती नुकसान होऊ शकतं हे आपल्याला थांबवता येईल का. आणि रिसेंट जो गोंधळ घडला तोही आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. सामान्य जो रसिक वर्ग आहे तो निर्धारित वेळ काढून स्वतःच्या आयुष्यातला, स्वतःची नोकरी आणि या सगळ्या गोष्टी सांभाळत येतो तिथं, आणि मात्र त्यांची निराशा होते आणि मोठ्या प्रमाणावर होते. आणि मला असं वाटतं की पुण्यातली माणसं फारच वोकल आहे त्या बाबतीत आणि ते कोणालाही ऐकत नाहीत. म्हणजे अशा बाबतीतले विषय त्या ठिकाणी घेतल्यानंतर मला प्रशांत दामलेंचाही त्या विषय घेतला म्हणून त्यांचा मला फोन आला. मग असे वेगवेगळे विषय किंवा एक विशिष्ट कलाकार ते सेट होतात, त्यानंतर इकॉनॉमिकली अनेक वयोवृद्ध कलाकारांची आता हेळसांड चालू आहे. हा अतिशय गंभीर आणि तो मुद्दा कोरोना काळात जास्त मला प्रकर्षाने जाणवला. खास करून मग तमाशा कलाकार असतील किंवा अनेक गोरगरीब कलाकार आहेत की ज्यांची उपजीविकाच ती आहे, पण मग वृद्ध कलाकारांना बॅकग्राऊंड नसल्यामुळे त्यांची हेळसांड होते. मग त्यांच्यासाठी अनुदान असेल, त्यांच्यासाठी घर देणं असेल, अशा काही गोष्टींसाठी मी मागच्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय आणि त्यात सक्सेसही मिळालाय. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं माणुसकी सांभाळली जाईल आणि कलाकाराने कलाकार म्हणून जगत असताना समाजाला भरपूर काही दिलेलं असतं, पण पुढे जाऊन त्याची हेळसांड होते. म्हणून अशा गोष्टींना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन. मला कंप्लेंट द्यायची सर. तुम्ही एकट्या नाही, अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या सोबत आहे. 1,00,000 मुलाचा सल्ला देतोय, कान उघडे ठेवून ऐक. घाईघाईत चड्डी घालताना चैन उघडी राहते. रात्रीपणापासून तुम्हीच कॉल करता ना. कंप्लीट बाद आहे बाई. ह्या सगळ्यामध्ये लोककला देखील लोप पावत चाललेली आहे. लोककलेला जितकं माझं प्रांजळ मत असं आहे की लोककलेला जितकं आपण प्राधान्य दिलं पाहिजे ती जतन करण्यासाठी म्हणून, तितकंसं दिलं जात नाही. आता तुम्ही सरकारमध्ये आहात, MLC झालेले आहात, तर ही लोककला टिकावी किंवा आपली खास वाद्य असतात ती वाद्य
लोकांपर्यंत ती अजरामर जी कला आहे ती जिवंत राहावी, यासाठी म्हणून तुम्हाला वाटतं की काहीतरी एफर्ट्स हे 100% घेतले केलं गेले पाहिजे. पाहिजेत मी जे नाही घेतले जातात? सुदैवानं अनेक लोक कलाकारांबरोबर मी माझा वेळ वायापेक्षा वेळ घालवलेला आहे, चांगल्या कर्मी घालवलेला आहे. त्याच्यामध्ये मला आठवतंय मी विठ्ठल उमापांबरोबर अनेक काळ घालवलाय. त्यांच्याबरोबर मी काही प्रयोगालाही जायचो. त्यामुळे लोककला जपली पाहिजे आणि याचं पहिलं प्रयोग आपण याच वर्षी करतोय. लोककलाकारांचं पहिलं संमेलन आपण पुण्यात करतोय. आमची त्याची तारीखही ठरलेली आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारला बरोबर घेऊन हे लोककलावंतांचा पहिला मेळावा, ज्याला आम्ही समरसता असं नाव दिलंय, ते बालगंधर्व रंग मंदिरात पुढच्याच महिन्यात होतंय. माननीय मुख्यमंत्री माननीय आशिष शेलारांना आम्ही विनंती केली की आपण या संमेलनाला यावं. त्यात महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावांमधले अनेक कलाकार पहिल्यांदा एका छताखाली येतात आणि या माध्यमातून कलावंत हे एकत्र येतील आणि एकत्र आल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांच्या वेदना, त्यांच्या भावना पुढे जाऊन त्यांना आपल्याला सरकारी दरबारात काय मिळालं पाहिजे हे नेमकं कळणार आहे. मध्यंतरी तमाशा कलाकार नारायण गावचे त्या तमाशा कलाकारांवर हल्ला झाला, त्यावेळेसही मी तो विषय प्रामुख्यानं घेतला आणि हल्ला होण्याचं कारण म्हणजे काही लोकांना ते तमाशा कलाकार पडत नव्हते म्हणून. पण ही परंपरा आहे आणि ह्या परंपरा जपल्या पाहिजेत. आणि सगळ्यांना माहिती आहे की आपल्या विठाबाई नारायणगावकर यांनी खरा कलाकार म्हणून त्या जगल्या आणि फक्त जगल्या नाहीत, संपूर्ण देशामध्ये त्या अजरामर झाल्या. भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्यावेळेस युद्ध चालू होतं, सैनिकांना रात्रभर त्यात जागावं लागतं आणि मग जागावं लागत असताना त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट काहीतरी व्हावं म्हणून ह्यांना विठाबाई नारायणगावकरांना त्या ठिकाणी भारत सरकारने बोलवलं होतं. अशा प्रकारचे कलाकार आपले राहिले पाहिजेत. त्या विठाबाई नारायणगावकरांच्या नावाने त्या नारायणगावमध्ये एक चांगलं स्मारक व्हावं, ज्या ठिकाणी ती कला जगेल, अशासाठी आपण प्रयत्न करतोय. अण्णाभाऊ साठेंचं स्मारक आपण मुंबईला चिरागनगर येथे करतोय. SRAचा व्हायटल प्रोजेक्ट तो आपण सँक्शन केलाय. 260 कोटी रुपयाचं त्या स्मारक आहे आणि येणाऱ्या 1 ऑगस्टला म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी त्याचं भूमिपूजन व्हावं, यासाठी मी सरकारकडे आग्रह करतोय. त्यामुळं अशा कला जपण्यासाठीचे सगळे प्रयत्न माझ्या माध्यमातून होतात आणि येणाऱ्या काळामध्ये ते होणार आहे. आणि या 1.5 वर्षामध्ये असे अनेक प्रश्न मी त्या ठिकाणी मांडलेत की ज्याचा खऱ्या अर्थानं प्रभाव पडलाय आणि त्याचे GR निघालेले आहेत, याचाही मला अभिमान आहे. मी त्या मुद्द्यावर येते, कारण मी जसं म्हटलं सुरुवातीला की साधारण 1.5 वर्ष झाले तुमच्या कारकिर्दीला. मात्र या 1.5 वर्षांमध्ये तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते. बऱ्याचदा असं पाहिलं जातं की आमदार उठतात, प्रश्न उपस्थित करतात आणि त्यानंतर पुढे त्यांचं काय होतं, त्याचा फॉलोअप कसा घेतला जातो आणि तुम्ही कसा घेता, कारण तुमची जरा चिकाटू वृत्ती आहे, तर कसा घेता आणि असे किती मुद्दे तुमचे आतापर्यंत मार्गी लागलेले आहेत असं तुम्हाला? असे अनेक मुद्दे मार्गी लागलेत, पण त्यातल्या त्यात गव्हर्नमेंटनी ज्याला शासकीय धोरण केलंय असे 3 ते 4 महत्वाचे मुद्दे आहेत. त्यात सगळ्यांना कल्पना असेल की पुण्यातल्या एका हॉस्पिटलचा एक मुद्दा माझ्या PAच्या बाबतीत घडला होता आणि तो घडल्यानंतर त्या ठिकाणी मी माझ्याच सरकारच्या विरोधात स्ट्रगल केलं, भांडलो आणि आता एक GR पारित झालाय की त्यावेळेस माझ्या PAच्या पत्नीला उपचार मिळाला नव्हता, डिपॉझिट भरलं नाही म्हणून. त्यानंतर सरकारने एक GR काढला की कुठल्याही सर्वसामान्य माणसाला अशा हॉस्पिटलमध्ये विदाऊट डिपॉझिट तातडीनं ऍडमिशन द्यावं. तो GR त्यानंतर निघाला. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रात फिरत असताना अनेक गावांमध्ये मी परिस्थिती पाहिली की स्मशानभूमी माणूस मेल्यानंतरही उपलब्ध होत नाही, कारण का तर तो मागासवर्गीय आहे म्हणून एक गाव एक स्मशानभूमी व्हावी यासाठी लक्षवेधी मी मागच्या वेळेस लावली आणि अनेक गावांची उदाहरणं दिली. अनेक गावांमध्ये असं घडलं होतं की स्मशानाला तो माणूस मागासवर्गीय म्हणून तिथले प्रस्थापित लोक त्यांना तिथे जाळू देत नव्हते. मग काही लोक आपल्या शेतात जाळायची, पण ज्यांना स्वतःचं शेत नाही त्यांना रोडवरही जाळू दिलं जात नव्हतं. तो मुद्दा मी प्रकर्षाने मांडला, त्याची एक भूमिका ठरली, त्याचं एक धोरण ठरलं. स्मशानभूमी डेव्हलपमेंटची एक समिती तयार झाली, त्याच्यावर मी स्वतः काम करतोय. माननीय मंत्री गोरेसाहेब अध्यक्ष आहेत, त्याला आता येणाऱ्या काळामध्ये चांगला निधी येणार आहे आणि एक गाव एक स्मशानभूमी हे धोरण शासनाने त्यानंतर ठरवले आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन चालू आहे. हा एक धोरण ठरलं. मागच्या अधिवेशनामध्ये मी आणखी एक विषय घेतला होता की अनेक मागासवर्गीय लोक
मागासवर्गीय सर्टिफिकेट घेऊन सरकारी नोकऱ्यांमध्ये कामाला लागतात. ते क्लार्क होतात, पोलीस होतात, अधिकारी होतात. पण हे सगळं झाल्यानंतर ते विसरतात की आपण हिंदू मागासवर्गीय म्हणून कामाला लागतो, म्हणून ते ख्रिश्चन धर्माकडे ऑटोमॅटिक वळतात आणि आपला धर्म विसरून जातात. मग असे काही लोक जे आपला धर्म विसरलेत आणि अशा चालीरीती करतायत, अशांचा मी एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला. त्याचाही गव्हर्नमेंटने GR काढला. अशा चालीरीती नंतरच्या काळात आपली जात बदलून जर कोणी करत असेल, त्याची कंप्लेंट जर कोणी तक्रार केली तर त्या माणसाची नोकरी जाऊ शकते किंवा त्याला परत आपल्या धर्मात यावं लागू शकतं. असं धोरण त्या ठिकाणी आणलं गेलं. त्याचाही GR निघाला. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना हे 3-4 महत्वाचे GR जे आयुष्यभरासाठी त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होत आहेत, हे केल्याची भावना मला आहे. आता येणाऱ्या अधिवेशनांमध्ये पण माझे काही महत्वाचे विषय आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय जो आयुष्यभर सगळ्यांना हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि तुम्ही वारंवार उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडत असता. आरक्षण उपवर्गीकरणाची खरंच गरज का आहे असं तुम्हाला वाटतं आणि याचा कसा फायदा होईल असं वाटतंय? खरं तर आरक्षण उपवर्गीकरण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. भूषण, गवई आणि 7 खंडपीठानं 6 वर्सेस 1 असा तो निकाल दिला. आणि मी सांगितल्याप्रमाणे की 59 जातींमध्ये आरक्षण आतापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. ज्या जाती सुधारल्यात त्यांना ह्याचा काहीच धोका नाहीये, पण ज्या असुधारित जाती आहेत त्यांना याचा फायदा होईल. त्यात शिक्षणामध्ये त्यांना फायदा होईल, स्पर्धा परीक्षांमध्ये फायदा होईल, किंवा तुम्हाला आज आरक्षित भूखंड MIDC जे असतात तेही मिळत नाही, त्यात फायदा होईल. स्किल डेव्हलपमेंटमध्ये फायदा होईल. मला असं वाटतं की ज्या जातींना आजपर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व नाहीये, MPSC UPSC मध्ये प्रतिनिधित्व नाहीये, अशा लोकांना या आरक्षण उपवर्गीकरणाचा नक्की फायदा होईल. आणि ज्या सुधारित जमातीत त्यांना तोटा नक्कीच होणार नाही, पण सुधारित मध्येही आज अनेक लोक आजही वंचित आहेत, त्यांना याचा फायदा होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली समानता आणण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण व्हावं ही माझी भूमिका आहे. पुन्हा एकदा जरा शिक्षणाकडे येते. खरं तर मातंग समाजामधले, महाराष्ट्रामधले सगळ्यात उच्च शिक्षित असे आपण तरुण आहात. संकट असतील, अनेक गोष्टी, या सगळ्यांवर मात करत आज इथपर्यंत आपण आमदार म्हणून आपली कारकीर्द सुरू झालेली आहे. रोजगार भिमुख शिक्षण असावं असं तुम्हाला वाटतं का? कारण आता नीटच्या पेपर फुटीचे प्रकरण आपण बघितलेले. शिक्षण पद्धतीमध्ये थोडा बदल होणं, अमेंडमेंट होणं आवश्यक असं तुम्हाला वाटतं का? आणि त्यासाठी म्हणून तुम्ही काय कराल? शिक्षण पद्धतीमध्ये 100% बदल झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारने आता नवीन शैक्षणिक धोरण आणलंय आणि त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या मुलाला इंजिनिअरिंग व्हायचंय, MBBS व्हायचंय, पण त्याला असं वाटत असतं की अरे माझ्यामध्ये चांगली चित्रकला आहे, मी चांगलं म्युझिक वाजवू शकतो, पण मी MBBS ला गेल्यानंतर मला त्यातला सिलेबस मला शिकता येणार नाहीये. म्हणून आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा काही प्रोव्हिजन्स आहेत की एखादा मुलगा जर MBBS ला गेला आणि त्याला चित्रकला किंवा एखादा म्युझिकचा जर सिलेबस घ्यायचा असेल त्याला जोडता येऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की शिक्षणामध्ये स्किल्स हा विषय घेऊन आपण आता शिक्षणाकडे वाटचाल करत आहोत. आज अनेक युनिव्हर्सिटीज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये स्किल युनिव्हर्सिटीज म्हणून आता त्या प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बेसिक इंजिनिअरिंग न करता स्किल युनिव्हर्सिटीमध्ये आपलं स्किलच्या बाबतीत आपली असलेली आवड यामध्ये संशोधन करून तुम्हाला इंजिनिअरिंग करता येतं. त्यामुळे नक्कीच येणारं शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे. इंग्रजांच्या काळातली मॅकॅलेची जी सिस्टीम आहे ती आता बदलून कालबाह्य झालेली आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं आपलं सरकार, केंद्रातलं सरकार काम करत आहे. महाराष्ट्रातही त्याचं इम्प्लिमेंटेशन आता चांगल्या पद्धतीने चालू आहे. येणाऱ्या काळात या शिक्षणात अनेक बदल झालेले आपल्याला नक्की दिसतील. लवकरच ते बदल व्हावेत एवढीच अपेक्षा आहे, जेणेकरून पुढची जी पिढी आहे त्याला आपण जे शिकतोय त्याचा खरंच आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा उपयोग व्हावा आणि त्या शिक्षणालाही काही अर्थ असावा. कारण ज्या पद्धतीची ही शिक्षण व्यवस्था आहे ह्या सगळ्याला अनेक विद्यार्थी देखील कंटाळलेले आहेत. मला असं वाटतं अनेक असोसिएशन देखील तुमच्याकडे अनेक पत्रव्यवहार या संदर्भात करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की इट्स अ हाय टाइम नाव. तुमच्या पत्नी त्या देखील डॉक्टर आहेत, तर त्यांची कशी साथ मिळते या सगळ्यामध्ये? नाही, खरं तर आता सगळ्यात जास्त साथ तिचीच मिळते, कारण मी घरी खूप कमी असतो आणि कमी असताना ती डॉक्टर आहे, BMS आहे.
परंतु तिने पण नंतरच्या काळात MBA पूर्ण केलं बर. आणि तिने PhD केली हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये. हा. आणि आता हे सगळं करत असताना घरात मुलांना सांभाळून शिक्षण संस्था सांभाळणं असेल आणि इतर सामाजिक काही कार्यक्रम सांभाळणं ही ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं करते. त्यामुळं ती आज सगळ्या गोष्टी माझ्या महत्वाच्या मुलांचा अभ्यासापासून सगळ्या गोष्टी ती सांभाळत असताना मला ते टेन्शन थोडंसं कमी आहे. पण एक मला भावना नक्की मनात या सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ही कधी कधी मनही दाटून येतं की मी तेवढा पुरेसा वेळ परिवाराला देऊ शकत नाहीये आणि घरात मुलांनाही वेळ देऊ शकत नाहीये. आणि हे सगळं करत असताना काही उदाहरणं पण मग समोर येतात. माझे असे अवस्थेत देवेंद्रजींचं काय, देवेंद्रजी तर 24/7 उपलब्ध असतात किंवा अनेक आमचे नेते आहेत, माननीय मोदीजी आहेत. त्यामुळं ह्या प्रेरणा आहेत, पण ह्या प्रेरणा करत असताना आज जी साथ हवी आहे ती बायकोची उत्तम आहे आणि तिच्यामुळे आज सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. त्यामुळं मला तिचा अभिमान आहे. ज्यावेळी पहिल्यांदा नाव टीव्हीवर डिक्लेअर झालं किंवा पक्षाकडून फोन आला आणि तुमच्या आईला कळलं, तेव्हा अनुराधाजींचं काय म्हणजे पहिलं रिॲक्शन होतं की जिथं नगरसेवक पदासाठी म्हणून प्रयत्न सुरू होते तिथं थेट आमदारकी आणि दोनदा आमदारकी हुकली होती. कारण त्यावेळेस मी मुंबईतच होतो, पण मी तिचा व्हिडिओ रडतानाचा पाहिला. प्रचंड ती रडली आणि आमदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तिच्या जे स्वप्न होतं दोनदा ते हुकलं होतं माझं तिकिटामुळं, त्या भावना तिच्या दाटून आल्या आणि आम्हाला त्यावेळेस सगळ्यांना वडिलांची प्रचंड आठवण आली की वडील असते तर आज किती आनंदी झाले असते. पण तिच्या भावना ह्या न सांगणाऱ्या होत्या. आजही तो व्हिडिओ माझ्या युट्यूबला आहे. ती फक्त रडते, तिला काहीच बोलता येत नाही, त्या आनंद अश्रू होते. पण शेवटी आई आई असते. ज्या भावना तिच्या मनात त्यावेळेस आल्या त्या सगळ्यांनाच आनंद देणाऱ्या होत्या आणि तो सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आमच्या त्यावेळेस घरातल्यांचा होता. ज्यावेळी आमदार झाला, शपथ घेतलीत आणि नंतर मुख्यमंत्र्यांना भेटलात, तर काय त्यांची प्रतिक्रिया होती किंवा माननीय मुख्यमंत्र्यांचा रिॲक्शन काय होती? रिॲक्शन त्यांनी 2 शब्दातच सांगितलं की जे काम करायचं ते समाजासाठी करायचं आणि कुठेही स्वतःला, पक्षाला आणि त्यांच्या नावाला डाग लागणार नाही, असंच आपल्याला काम करायचंय आणि चांगलं काम करत राहा, हे त्यांची भूमिका होती. आणि आज सांगितल्याप्रमाणे त्यांचं लक्ष नेहमीच असतं. कुठे चुकलं तर ओरडतातही. त्यांचा ओरडा मीही 1-2दा खाल्लेला आहे आणि ओरडा दिल्याशिवाय पण आपल्याला काही गोष्टी चुकलेल्या कळत नाही. पण हा ओरडा पुढच्या ह्याच्यासाठीच असतो, आणखी चांगलं आणि सुदृढ काम करण्यासाठी असतो. त्यामुळं त्याच्यात वेगळं असं काही नाही, पण नेहमीच त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला लाभलेलं आहे. मला असं वाटतं की इतके मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले, पण मला असं वाटतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्या टेन्युअरमध्ये महाराष्ट्र फार झपाट्यानं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज वाढला. आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर शेती असेल किंवा कृषी धोरण असेल, आपलं मागील त्याला शेत पंप असेल, सौर ऊर्जा असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, तर मला असं वाटतं. आणि अर्थात कर्जमाफी हा मुद्दा किती रेव्होल्युशनरी घडलेला आहे. कर्जमाफी मला असं वाटतं इट्स अ गेम चेंजर. कर्जमाफी हा मुद्दा, आता शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल 2 लाखांपर्यंत त्यांचं कर्ज त्यांनी आत्ताच जाहीर केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, पूर्वीची कर्जमाफी व्हायची पण शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचत नव्हते, पण आता डीबीटीच्या द्वारे थेट म्हणजे पैसे वरून आल्यानंतर 40-50% तर अधिकाऱ्यांकडेच ते पोहोचायचे. पण आता डीबीटीच्या माध्यमातून मोदी सरकारने आणि देवेंद्र सरकारने जे कर्जमाफी जाहीर केली, म्हणजे कर्जमाफी झाल्या सगळ्याच गोष्टी कर्ज माफ होतच आणि त्यांचे जे अनुदान वगैरे ती डायरेक्ट शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावर मिळतात, ही एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळं इन्फ्रामॅन म्हणून खऱ्या अर्थानं देवेंद्रजींना ओळखलं जातं. आज कितीतरी कोटीची गुंतवणूक आज महाराष्ट्रात आलेली आपण बघतोय. दावोसच्या माध्यमातून कितीतरी कोटी गुंतवणूक आज महाराष्ट्रात येते. म्हणजे आज महाराष्ट्रात सगळीकडेच काम करत असताना मी छोटंसं उदाहरण देईल. पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी शहरामध्ये मायक्रोसॉफ्टची कंपनी दावोसच्या एक अग्रीमेंटमुळे आली आणि त्या भागात आज एवढी मोठे हॉटेल्सचं प्रमाण वाढलं. आज त्या भागात अनेक विद्यार्थी त्या कंपनीमध्ये कामाला लागले. मग हुंडाई सारखी कंपनी आज 150 एकरमध्ये तळेगावमध्ये आली.
म्हणजे अशा गोष्टी रिव्होल्युशनरी ह्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या धोरणामुळे झाल्या. आज आपण मुंबईमधले कनेक्टेड ब्रिज असतील किंवा नुकतंच आता मुंबई पुणे हायवे जो आत्ताच मिसिंग लिंक जो झाला, कमी कालावधीत झाला, आज 30 ते 35 मिनिटं पुण्यातनं मुंबईला येताना वाचतात. मला वाटतं कनेक्टिंग लिंकच म्हणावं लागेल त्याला. आता त्यांनी मध्यंतरी हायपरलूप साठी पण एक धोरण आणलं जात आहे. 12 ते 13 मिनिटात पुण्यातनं मुंबईला माणूस पोहोचणार आहे. तर अशा अनेक गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. ह्या उद्याच्या उज्ज्वल महाराष्ट्राची ही खऱ्या अर्थानं नांदी आहे आणि ती अशा प्रकारच्या ध्येयवादी असलेले माननीय देवेंद्रजी महाराष्ट्राला मिळालेत, हे सगळ्यांचं अहोभाग्य आहे असं मला वाटतं. बरं, समाजातल्या मुलांना काय सांगाल की ज्यांना राजकारणामध्ये यायचंय? मी प्रत्येक समाजातल्या मुलांना हेच सांगेल की आधी शिक्षण पूर्ण करा. घरातली गृहस्थी आणि घरातलं सगळं इकॉनॉमिक्स खऱ्या अर्थाने क्लिअर असल्या पाहिजेत. आपण सेटल असलो पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे, तरच आपण राजकारणात टिकू शकतो, येऊ शकतो. आलंच पाहिजे सगळ्या चांगल्या लोकांनी. आणि कष्ट करण्याची तयारी म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे. आता पंढरीची वारी पण येते, विठ्ठल त्या ठिकाणी उभा आहे आणि विठ्ठलाच्या पायापाशी एक झेंडूचं फूल आहे आणि छातीपाशी पण झेंडूचं फूल आहे, जे हार म्हणून आलेलं आहे. पायापासलं फूल त्या विठ्ठलला विचारतं की हा तुझा भाव का? मी पण फूल आहे आणि तुझ्या छातीमध्ये असलेलं तेही फूल आहे, पण माझी जागा पायापाशी आणि त्याची जागा तुझ्या हृदयापाशी का? त्यावेळेस विठ्ठल असं उत्तर देतात की तूही फूल आहे आणि तेही फूल आहे, पण ते फूल माझ्यापर्यंत पोहोचायला स्वतःची छाती सुईच्या धाग्यातनं विणून ते इथपर्यंत आलंय, कष्ट करून आलंय. ज्यावेळेस तुझी ती कष्ट करण्याची तयारी असेल त्यावेळेस तूही माझ्या हृदयापर्यंत पोहोचशील आणि तुलाही मोठं होता येईल. म्हणजे काय, जर तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर आपण प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो, देशाच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कष्ट करण्याची तयारी जर तरुणांमध्ये असेल तर स्काय इज लिमिट. आणि सातत्याचं उदाहरण मी नेहमीच देतो. सातत्य म्हणजे काय, जर रेग्युलरिटी आपल्यामध्ये असेल, एक मधमाशी असते आणि मधमाशीला माणूस विचारतो, कागद तू हे मध गोळा करण्याचं काम कधीपर्यंत करणार आहेस? त्यावेळेस मधमाशी म्हणते, जोपर्यंत माझ्यातली मध बनवण्याची कला हा माणूस पळवून नेणार नाही तोपर्यंत मी माझं काम सातत्यानं करेल. त्यामुळे धाडस, सातत्य आणि चिकाटी जर तरुणांमध्ये असेल तर तो माणूस नक्की आयुष्यात पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आजच्या तरुणांना मी एवढंच सांगेल, कुठलंही करिअर करत असताना ह्या 3 गोष्टी आपल्याकडे पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वप्न बघण्याची वृत्ती. डोळे झाकून स्वप्न सगळेच बघतात, पण जो तरुण डोळे उघडे ठेवून स्वप्न बघतो तो आयुष्यात पुढे जाऊ शकतो. त्यामुळे तरुणांनी राजकारणात नक्कीच आलं पाहिजे. यायच्या आधी सेटल असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दिवसा स्वप्न पाहिली पाहिजेत असं तुम्ही म्हणताय. तुम्ही देखील स्वप्न पाहिलेलं, मागच्या दाराने का होईना ते स्वप्न साकार झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही आज इथं आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर जाणून घेण्यासारखं खूप काही आहे. केवळ शिक्षण हा एकच विषय नाही, तर कला, आणि कला या अनुषंगानं अनेक कंगोरे आहेत त्याचे, तर ते देखील आज आम्हाला जाणून घेता आले, त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं पुन्हा एकदा आभार की आपण मला या ठिकाणी येऊन व्यक्त होण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.